झालेल्या दुर्घटनेमध्ये 2 मुलांचा मृत्यू झालाय। 8 महिन्याची मुलगी आणि 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। शेजारच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्यानं पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू झालाय। विघ्नेश आणि प्रियंका डोईफोडे अशी या दोघांची नाव आहे। बघा, मुंबईतील एक गंभीर घटना आहे। वांद्रे टर्मिनस परिसरामध्ये पाईपलाईन जवळ ही झोपडपट्टी होती। सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू होतं। सगळ्या कच्च्या झोपड्या होत्या। त्यावेळी दुसऱ्या पाईपलाईनवर दाब आल्यानं 72 इंच व्यासाची पाईपलाईन फुटल्याचं सांगण्यात येते। त्यावेळी अचानक तयार झालेल्या प्रवाहामुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। सध्या या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे। इथे ज्या झोपड्या आहेत त्यांना 2015 मध्ये आपण नोटिसेस दिलेल्या आहेत आणि हायकोर्टच्या डिसिजननुसार 10 मीटर राईट आणि 10 मीटर लेफ्ट साईडला कुठल्याही प्रकारचं हॅबिटेशन मनुष्यवस्ती नसायला पाहिजे। तर आपण अनेक वेळा कारवाई पण केलेली आहे। आता नोटीस दिलेली आहे आणि ऑक्टोबरपर्यंत ह्या सगळ्या झोपड्या खाली करून दोन्ही साईडचा पाईपलाईन मोकळा करण्यात। मॅन्युअल जो आहे मॅन्युअल साधारणतः उडाल्यामुळे तिथून जोरात पाण्याचा असा एक कारण जे जोरात बाहेर आलं। आता तुम्ही बघत असाल की साधारणतः 8 ते 13-14 फुटापर्यंत कारण होतं पाण्याचं। दोन्ही साईडला जोरात पाणी आल्यामुळे त्या झोपडीतली वगैरे 2 मुलं बरी झाली आणि आम्ही येण्यापूर्वी त्यांना पब्लिकने प्रायव्हेट हॉस्पिटलमधून एकाला भावा आणि एकाला VNSL ॲडमिट केलं होतं। आम्ही आल्यानंतर तुमचं सर्च अँड रेस्क्यू टीम आम्ही बोलवलेली आहे। पूर्ण सर्च करणं काम चालू आहे। घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। बांद्रा टर्मिनसला लागून असलेली इंदिरानगर जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास वैतरणा पाईपलाईन फुटल्यामुळं 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी उमलताना दिसतंय त्या ठिकाणीच ही झोपडपट्टी होती आणि जी झोपडी होती त्या झोपडीतच 2 ही लहान मुलं होती आणि त्या ठिकाणी ही पाणी जे आहे ते तुम्हाला लक्षात येतं की किती उंच उडत होतं। जवळपास 15-20 फूट उंचीवर अशा प्रकारे उंच पाण्याचे फवारे येत होते। त्यामुळे हे संपूर्ण पाणी जे आहे ते साचलेलं होतं। मुंबई महापालिकेनं ह्या सर्व झोपड्या ज्या आहेत अनधिकृत झोपड्या आहेत त्यांना नोटीस देखील दिली होती की ह्या झोपड्या आहेत त्या हटवण्यात याव्यात। ह्या ज्या झोपड्या आहेत त्या तुम्हाला कच्च्या स्वरूपात असलेल्या दिसून येतात। ह्या लागूनच ह्या भिंतीला लागून जी रिटेनिंग वॉल आहे या रिटेनिंग वॉलला लागूनच ती झोपडपट्टी होती ज्यामध्ये डोईफोडे कुटुंब जे आहे ते राहत होतं आणि सकाळच्या वेळेस जी दुर्घटना होती त्यामुळे ही दोन्ही मुलं जी आहेत ती यामध्ये बुडली। स्थानिकांनी त्यानंतर या मुलांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु दोन्ही जी मुलं आहेत ती मृत्युमुखी पडलेले आहेत। आपल्यासोबत स्थानिक आहेत, इथं राहणारे, सकाळपासून त्यांनी मदत कार्य देखील केलेलं आहे। आपल्याला काय नेमकं घडलं सकाळी, काय सांगशील? सुबह में आया था तो यहाँ पे देखा मैंने कि पानी ब्लास्ट हो गया, पूरा ब्लास्ट हो गया। तो अचानक घर में झाँका मैंने कि पानी कैसे आया, पूरा पाइप फूट गया, पूरा ताबड़तोड़ भर गया, पूरा झपकते भर गया। सब बच्चे पीछे से वहाँ भाड़ा मैंने, सब छोटी बच्ची है, सब लेके भाग गया, सब पूरा घर टूट गया, सब बिखर गया। सामने में 2 बच्चे थे, अंधा स्पॉट पे उधर ही डेथ हो गई और एक बच्चे को है ना हॉस्पिटल में लेकर गए। अभी फिलहाल हॉस्पिटल में उसका भी चालू है, वो भी बहुत सीरियस है। 2 लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे। अजून काही मिसिंग असल्याचं कंप्लेंट दिसत नाही आहे, परंतु नक्कीच ही दुर्घटनादायक बाब आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं केवळ नोटिसा देऊन या ठिकाणी रिकामे झालेले आहे, परंतु या 2 मुलांच्या मृत्यूला अखेर जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।